विवाह हा हिंदूंचा अत्यंत पवित्र संस्कार. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण. मग विवाह ठरवताना आपला भावी जोडीदार म्हणजे आपल्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी कशी असावी, वैवाहिक जीवन कसे असावे याबद्दल प्रत्येकाने आपापली स्वप्न रंगवलेली असतात, सजवलेली असतात. त्यानुसार अनेक निकषांवर योग्य उतरल्यानंतर आपण योग्य असा लाईफ पार्टनर निवडत असतो. त्यानंतर येतो विवाह समारंभ. वारेमाप असा पैसा खर्च करून लग्ने संपन्न होतात. वैदिक विवाह सोहळा, मेहंदी फंक्शन, हल्दी फंक्शन, डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग, रिसेप्शन्स या सर्वांसाठीच उच्ची भरदारी वस्त्रे, मॅचिंग दागिने, पार्लर यावर किती पैसा खर्च होतो ते विचारू नका. पण बऱ्याचदा वैवाहिक जीवनाच्या पूर्वार्धानंतर किंवा काही वर्षानंतर नवरा बायकोमध्ये खटके उडायला सुरुवात होते. काही जोडपे परस्पर सामंजस्याने यावर उपाय शोधतात, तर काही एकमेकांपासून विभक्त होण्याचा अगदी टोकाचा निर्णय घेतात. जगातील इतर देशांचा विचार केला तर भारतात घटस्फोटाचे प्रमाण खूप कमी आहे, कारण विवाह संस्कृती, कुटुंब पद्धती, नातीगोती या सगळ्यालाच पूर्वीपासून प्रचंड असं महत्व आहे. पण जर गेल्या 2-3 वर्षांचा विचार केला तर डिव्होर्स किंवा घटस्फोट याच्या घटना प्रचंड अशा वाढलेल्या आहेत आणि हा सर्वांसाठीच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे. आणि घटस्फोटाचा कालावधीच म्हणायचा झाला तर तो वर्षांवरून महिन्यांवर आणि महिन्यांवरून दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. सामाजिक जाणीवेतून आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने आम्ही पती पत्नी या ज्वलंत तेवढ्याच नाजूक विषयावर घेऊन आलेलो आहे तज्ज्ञांचे समुपदेशन चर्चासत्र, खास आपणासाठी. या चर्चासत्राचा हा आहे फर्स्ट पार्ट, म्हणजे प्रथम भाग. नमस्कार. पुण्याहून मी सौ राजश्री सुदाम बडगुजर. मुलाखत मंचा अंतर्गत विवाह संबंध न टिकण्याची कारणे आणि उपाययोजना या नाजूक तसेच भावनिक चर्चासत्रात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. केवळ जगातच नाही तर भारतासारख्या देशात देखील घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. अमेरिका आणि विकसित देशांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 30% एवढे असून भारतात हे प्रमाण 1.3 एवढे आहे. म्हणजेच प्रत्येक 1000 जोडप्यांमागे 13 जोडपे घटस्फोट घेतात. नमस्कार, मी पुण्याहून सुदाम हिम्मतराव बडगुजर. मुलाखत मंच अंतर्गत विवाह न टिकण्याच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना आपल्या या कार्यक्रमात आम्ही ॲडव्होकेट अजित कदम साहेबांना आमंत्रित केलेले आहे. नमस्कार साहेब, आपलं खूप खूप नमस्कार, स्वागत आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. राजश्री, आपण आता साहेबांचा परिचय करून द्यावा. सर्वप्रथम आपण ॲडव्होकेट साहेबांचा परिचय करून घेणार आहोत. सर आहेत ॲडव्होकेट अजित रामचंद्र कदम, सेवानिवृत्त विवाह समुपदेशक, शिक्षण BA MSW LLB, कार्यक्षेत्र आणि अनुभव. सर पुणे कौटुंबिक न्यायालयात स्थापनेपासून म्हणजेच दिनांक 27 जानेवारी 1989 पासून 31 मे 2019 पर्यंत 30 वर्षे विवाह समुपदेशक म्हणजेच मॅरेज काउन्सिलर म्हणून कार्यरत होते. विवाह समुपदेशक म्हणून कार्यरत असताना संबंधित विषयावर विविध लेख सरांनी लिहिलेत आणि ते जर्नल ऑफ मॅरेज काउन्सिलिंग मध्येही प्रसिद्ध झाले होते. विवाहपूर्व समुपदेशन, विवाह समुपदेशक, समुपदेशन प्रक्रिया, तंत्र, कौशल्य इत्यादी विषयावर चर्चासत्र, कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद यामध्ये सरांचा सक्रिय सहभाग होता. विवाह विच्छेदन, डिव्होर्स, त्याची कारणे, मीमांसा, मतभेदाची कारणे व समुपदेशन प्रक्रिया या विषयावर लिखाण आणि प्रबोधन सरांनी केलेले आहे. एकेरी पालकत्व व घटस्फोटित किंवा घटस्फोटाकडे वाटचाल करणाऱ्या पालकांना व त्यांच्या मुलांच्या समस्या, प्रबोधन आणि लिखाण, तसेच कौटुंबिक विवाह समस्या सल्ला, सहाय्यक व मार्गदर्शन
किंवा समुपदेशक सर होते, तसेच कौटुंबिक समस्यावर कायदेविषयक सल्लागार म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून सुद्धा सर कार्यरत होते. सर, तुमचं आमच्या कार्यक्रमात खूप नमस्कार. खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर चला, आता आपण चर्चासत्राला डायरेक्टच सुरुवात करणार आहे. तर सरांसाठी माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण गेल्या 30 वर्षापासून विवाह समुपदेशक म्हणून कार्यरत होता. 2019 ला सेवानिवृत्त झाला. पुण्यात कौटुंबिक न्यायालय स्थापनेपासून आपण या पदावर होता. तर माझा सर्वप्रथम आपणास असा प्रश्न आहे की पुण्यात कौटुंबिक न्यायालय स्थापण्याची गरज का निर्माण झाली? कारण पूर्वी जनसमुदाय कोर्टात जाण्यास उदासीन होता, म्हणजे कोर्टाची पायरी नको रे बाबा असा समज असतानाही. तर मग चला आता सरांशीच बोलूया. नमस्कार, खूप छान प्रश्न मॅडम तुम्ही विचारला. बेसिकली असं सांगायचं झालं तर कौटुंबिक न्यायालयाची स्थापनेची संकल्पना थोडक्यात आणि उद्देश काय आहे हा प्रश्न थोडक्यात म्हणजे या शब्दात मी मांडतो. पूर्वी नवरा बायकोची जी काही घरगुती भांडणं असायची ती भांडणं 4 भिंतीमध्ये मिटवली जायची. अगदीच असेल तर घरातला मोठा माणूस, कर्ता माणूस किंवा पंचमंडळी यांच्या मार्फत ती मिटवली जायची. आणि कालांतराने जसं बदल होत गेले, सामाजिक बदल होत गेले आणि त्या परिस्थितीप्रमाणे ही भांडणं थोडीशी वाढत 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 गेली. वडीलधाऱ्या किंवा थोरल्या मोठ्या माणसांचं किंवा पंच लोकांचं ऐकण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि मग ही प्रकरणं हळूहळू कोर्टाकडे वर्ग होत गेली, कोर्टाकडे दाखल होत गेली. आणि कोर्टाकडे दाखल होत गेल्यानंतर त्या कोर्टामध्ये सगळ्या प्रकारचे खटले चालायचे. म्हणजे खून, मारामारी, दरोडा, चोरी, जमीन, इस्टेट हे सगळे एकाच कोर्टात आणि शिवाय नवरा बायकोची भांडणं सगळे एका ठिकाणी चालायचे. आणि वर्षानुवर्षे ह्या केसेस पेंडिंग राहायच्या. कित्येक वर्ष, अगदी आज जर केस वयाच्या 27व्या वर्षी एखाद्या नवऱ्याने किंवा बायकोने दाखल केली तर ती केस 10 वर्ष कोर्टामध्ये स्थगित असायची किंवा त्याच्यावर प्रोसिजर चालू असायची. आणि 10 वर्षांनी तुम्हीच सांगा की त्याचं वय किती किंवा तिचं वय 37 झालेलं असायचं. तर हे सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही मोठी समाजकार्याचं एक विद्यापीठ आहे, मोठं विद्यापीठ आहे. आणि त्यांचं एक फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर म्हणून एक अंतर्गत डिपार्टमेंट आहे. तिथल्या 2 सिनियर फॅकल्टीज मॅडम होत्या, एक बागेश्री पारेख मॅडम आणि गिवाला मॅडम. त्या दोघींनी गव्हर्नमेंटला आणि हायकोर्टाला एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या केसेस सर्वसामान्य सगळ्या केसेस बरोबर तुम्ही चालवता, पण ह्याच्यामध्ये जर समुपदेशन प्रक्रिया, काउन्सिलिंग जर आपण त्या दोन्ही पक्षकारांना, नवरा बायकोला जर उपलब्ध करून दिलं तर त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो. आणि त्याच्यावर त्यांनी 5 वर्ष एक प्रोजेक्ट तयार केला. 5 वर्ष त्या सिटी सिव्हिल मुंबईमध्ये त्या कोर्टात बसल्या दोघी जणी, त्या ट्रेन काउन्सिलर, त्या MSW झालेल्या दोघी. हायकोर्ट आणि शासनाने त्यांना मान्यता दिली. 5 वर्षे त्या कोर्टात येणाऱ्या सगळ्या नवरा बायकोच्या केसेसचा अभ्यास केला आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की जर नवरा बायकोच्या केसेसमध्ये काउन्सिलिंग जर त्यांना दिलं, वेळोवेळी दिलं, तर ती भांडणं सामोपचाराने लवकरात लवकर मिटू शकतात. आणि हा प्रोजेक्ट शासनाला आणि हायकोर्टाला जेव्हा सादर केला, शासनाला आणि हायकोर्टाला पटलं, तेव्हा नवरा बायकोसाठी एक सेपरेट कोर्ट वेगळं असावं. खून, मारामारी, दरोडा, चोरी ह्या केसेस त्या ठिकाणी चालतात, त्याच्याऐवजी हे एक थोडंसं भावनिक आणि एक नाजूक विषय आहे, त्यासाठी वेगळं कोर्ट असावं. म्हणून पार्लमेंटने आपल्या संसदेने 14 सप्टेंबर 1984 ला कौटुंबिक न्यायालय कायदा पास केला 1984 ला. आणि महाराष्ट्र हे पहिलं प्रोग्रेसिव्ह आणि कायदेशीर आपलं राज्य आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये पहिलं कोर्ट सावित्रीबाई फुलेंच्या आणि ज्योतिराव फुलेंच्या ह्या पुण्याच्या धर्तीवर ते पहिलं फॅमिली कोर्ट 27 जानेवारी 1989 ला सुरू झालं. खूप छान, खूप छान. हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो. आणि ह्या कोर्टाचं जेव्हा स्थापना झाली, उद्घाटन झालं, तेव्हा त्यावेळेचे माननीय चित्ततोष मुखर्जी हे माननीय नामदार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. बाकी मग राजकीय मंडळी त्या ठिकाणी उद्घाटनाला होती, आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो. आणि 27 जानेवारी पासून 89 पासून ते आज तागायत म्हणजे 31 मे 1919 पर्यंत मी त्या ठिकाणी विवाह समुपदेशक म्हणून कार्यरत होतो. हे सर्व विवाह समुपदेशक जे होते, हे सर्व विवाह समुपदेशक क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर आहेत.
राजपत्रित अधिकाऱ्याच्या दर्जाचे आहेत, त्यांना ट्रेंड असे सोशल वर्कर, त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं MSW म्हणून. आणि ती डिग्री प्राप्त झाल्याशिवाय, विशेष त्या फील्डचा एक्सपिरियन्स असल्याशिवाय त्यांना विवाह समुपदेशक म्हणून नेमणूक दिली जात नाही. तर ह्या फॅमिली कोर्ट पुण्यामध्ये मी 27 जानेवारी 19 पासून ते 2019 पर्यंत मी त्या ठिकाणी कार्यरत होतो. म्हणजे साधारण दरवर्षी किमान 400 ते 500 केसेस, जर म्हणलं तर 30 वर्षात अशा नवरा बायकोच्या किती केसेस माझ्या समोरून गेल्या असतील, मी अशा किती केसेस मध्ये मी इंटरॅक्शन केले असेल त्यांच्याबरोबर, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. तर हा थोडक्यात तुमच्या प्रश्नाचा मी थोडा विस्ताराने सांगितलाय. नाही, खूपच छान. कारण कोणत्याही गोष्टीचा इतिहास जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि मग सायमल्टेनियसली त्याच्यानंतर मग ऑक्टोबर मध्ये मुंबईला सुरू झालं, त्याच्यानंतर मग नागपूरला सुरू झालं, औरंगाबादला सुरू झालं. आणि शासनाला आणि गव्हर्नमेंटला अशी दखल घ्यावी लागली की आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौटुंबिक न्यायालय सुरू आहे. कारण त्याचे रिझल्ट जेव्हा बघितले, ह्या केसेसमध्ये जर समुपदेशन काउन्सिलिंग जर दिलं गेलं त्या नवरा बायकोला, तर माझ्या अनुभवाने 40 ते 45% केसेस नवरा बायकोच्या सामोपचाराने तडजोडीने काउन्सिलर समोरच मिटतात. खूप छान, खूप छान. आणि त्याच्यातला दुसरा भाग असा आहे की राहिलेले जे काही मॅटर्स असतात, तर त्याच्यामध्ये मग काही मुलांचे प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर पोटगीचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या घरांचे काही प्रॉब्लेम असतात, किंवा तुमच्या घरगुती वस्तू देण्या घेण्याचे काही प्रॉब्लेम असतात. तर हे सगळे ते त्या पद्धतीनं काउन्सिलिंग मध्ये तडजोडीनं ते मिटवून साधारण 50 ते 55% पर्यंत हा रेशिओ सेटलमेंटचा जातो. बाकीच्या ज्या काही केसेस असतील त्या बाकीच्या केसेस मग न्यायाधीशांच्या समोर त्या म्हणजे काय रिकव्हरीची सूट असतील, पैशाची काय दावे असतील, अशा केसेस आणि रिमेनिंग केसेस न्यायाधीशांच्या समोर गुणदोषावर चालल्या जातात. हे मला सांगायला खूप आवर्जून आनंद वाटतो की समुपदेशन प्रक्रियेमुळे खूप खूप नवरा बायकोला त्याचा फायदा झालेला आहे, हा माझा विश्वास. म्हणजे त्यांचे एकमेकांची त्याचा चूक लक्षात आली तर ते एकत्र येऊ शकतात. आणि काळाची गरज म्हणून हे कोर्ट स्थापन झाले. अगदी 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 शासनाने ते मान्य केलं आणि ते त्याला. आणि काउन्सिलर हा एक असा एक न्यूट्रल प्राणी असतो, न्यूट्रल माणूस असतो की तो आयदर नवऱ्याची किंवा बायकोची बाजू घेत नाही. दोघांच्या मध्ये निश्चित त्या वादाचं मूळ कारण काय असतं, रूट काय आहे ते शोधलं जातं आणि मग त्याच्यामध्ये त्या दोघांना एक्सप्लोर केलं जातं, पॉसिबिलिटीज एक्सप्लोर केल्या जातात किंवा त्या शक्यतो ते नातं टिकवण्याचा पहिला प्रयत्न आहे. म्हणजे फॅमिली कोर्टाच्या कायद्याचा जर उद्देश तुम्ही पाहिला वाचला तर टू प्रोटेक्ट द मॅरेज अँड फॅमिली इन्स्टिट्यूशन हे पहिलंच वाक्य आहे त्या कायद्यामध्ये. त्याच्यामुळे आपली भारतीय संस्कृती जपली जाते. पहिलंच कुटुंब वाक्य व्यवस्था आपल्या भारतीय संस्कृतीला अनन्य साधारण असं महत्व आहे. करेक्ट करेक्ट. कुटुंब व्यवस्था आहे म्हणून आपली भारतीय संस्कृती जगातली सर्वोच्च संस्कृती आहे. 100% सहमत आहे, 100% सहमत आहे. येस, खूपच छान. साहेब, पुढचा प्रश्न असा होता, प्रश्नाच्या अगोदर मी थोडा क्लिअर करू इच्छितो. प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग ही आता काळाची गरज आहे आणि याची व्याप्ती पण फार आहे. म्हणजे त्या संदर्भातच मला क्वेश्चन विचारायचे आहे की विवाह समुपदेशक किंवा मॅरेज काउन्सिलिंग ही संकल्पना किती व्यापक आहे व तिची व्याप्ती कशी स्पष्ट करा. प्रेक्षकांसाठी खूप महत्वाचा प्रश्न मी मानतो हा. आणि जनरली काउन्सिलिंग वगैरे असं बोललं जातं बोली भाषेत, पण खरं काउन्सिलिंग सायंटिफिक कशी प्रोसिजर आहे थोडंसं मला सांगायला खूप छान वाटतंय. काउन्सिलिंग अशी प्रोसिजर आहे की प्रत्येक शास्त्र हे काही कसोट्यावर आधारित असतं, तसे ही काउन्सिलिंग पद्धत सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. जसं आपण कुठल्याही शास्त्रामध्ये निरीक्षण करतो, ऑब्झर्वेशन करतो, त्यातून कन्क्लुजन काढतो आणि मग आपलं त्याचं निरीक्षण नोंदवतो, तसंच आहे याच्यामध्ये. काउन्सिलिंग मध्ये बेसिकली त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी मानसशास्त्रीय दृष्ट्या त्या व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये मग आता आपण काउन्सिलिंग मध्ये आपण मॅरेज काउन्सिलिंग आणि फॅमिली काउन्सिलिंग हा आस्पेक्ट जेव्हा विचारात घेतो तेव्हा नवरा बायको हा एक शब्द किंवा हा एक गट स्मॉल ग्रुप आपण घेतो, तर त्या गटाची संपूर्ण पार्श्वभूमी म्हणजे नवरा बायकोच्या भांडणाची पूर्ण पार्श्वभूमी सायंटिफिकली विचारात घेतली जाते. आता त्याची थोडी जर पद्धत सांगायची तर बेसिकली काय केलं जातं, जो आर्ग्युड पार्टी असते म्हणजे जो तक्रार घेऊन येतो, मग तो नवरा असेल किंवा बायको असेल, पहिल्यांदा त्याची सविस्तर बाजू सायंटिफिकली ऐकून घेतली जाते. आता त्या ऐकून घेताना ट्रेंड समुपदेशक किंवा विवाह समुपदेशक काय करतो तर त्याची हिस्ट्री अशा पद्धतीने घेतो की त्याची पर्सनल हिस्ट्री घेतली जाते.
त्याची फॅमिली हिस्ट्री घेतली जाते, त्याची मॅरेज हिस्ट्री घेतली जाते, कॉज ऑफ डिस्प्यूट घेतला जातो, त्या दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली स्टार्ट कधीपासून मतभेदाला सुरुवात झालेली आहे ते पाहिलं जातं. त्याच्या समोर मग कुणी त्यात इंटरव्हेन्शन केलं का, घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्यांनी काही मध्यस्थी केली का, किंवा मग कुठे ते मध्यस्थाकडे मिटवाय गेलेत का, किंवा हल्ली पुण्यासारख्या शहरामध्ये खूप संस्था, संघटना, एनजीओ ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, किंवा पोलीस यंत्रणाने त्यांच्याकडे सुरू केलेले आहे काही सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर सुरू केले, तर त्या ठिकाणी ते गेले होते का, म्हणजे काउन्सिलर कडे यायच्या अगोदर ते कुठं कुठं जाऊन आले आणि गेले तर त्यातून काय निष्पन्न झालं, हा एक टप्पा असतो त्यातला त्या इंटरव्ह्यूचा. आणि दुसरा टप्पा असा असतो की त्यांच्या समोर सध्या पर्याय काय आहेत, व्हॉट आर दी प्रॉपर ऑप्शन्स, आणि त्याला त्यांनी प्रायोरिटीज काय दिलेल्या, किंवा मला पहिल्यांदा नांदवायचंय किंवा नांदवायचं नाही, किंवा जरा काही वेळाने मी किंवा काही दिवसांनी मी विचार करून माझा निर्णय देईन. म्हणजे ह्या पद्धतीनं त्या क्लायंटचा, त्या विशिष्ट व्यक्तीचा संपूर्ण इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची विरुद्ध पार्टी जी असेल, मग तो नवरा किंवा बायको असेल, त्याचाही तेवढ्याच पद्धतीनं सविस्तर असा इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्या दोघांना सर्टन स्टेजला त्या दोघांना समोरासमोर बसवलं जातं, कन्फ्रंटेशन केलं जातं की त्या दोघांचे वादाचे मुद्दे कुठले आहेत, अफेक्टिंग फॅक्टर्स कुठले आहेत, आणि ते सांगताना जॉईंट मीटिंग मध्ये किंवा एकत्रित मीटिंग मध्ये त्या दोघांच्या मध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली क्लिअर होतात आणि काउन्सिलरला स्पष्ट होतं की त्या दोघांचे मतभेद ह्या कारणामुळे तयार झालेले आहे. आणि एकदा का ते कारण कळलं, ते कारण कळल्यानंतर मग त्या काउन्सिलरला त्याची स्ट्रॅटेजी, त्याचे काउन्सिलिंगचे प्लॅन वर्कआउट करणं सोपं जातं. आणि मग ते वर्कआउट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही सेशन्स, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग सेशन त्याला किंवा तिच्या बाबतीत घेतले जातात, नंतर काही जॉईंट सेशन त्या दोघांच्या मध्ये घेतले जातात, त्यांचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून, आणि शिवाय जिथं जिथं गरज वाटते त्या घरातली काही की पर्सन्स असतील, घरातली मोठी मंडळी असतील, किंवा ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला त्या व्यक्तीला त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. आणि मग त्या पद्धतीनं पहिल्यांदा एक साधारण असा एक विचार की हे लग्न टिकू शकतं, आणि टिकवण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. त्या पॉसिबिलिटीज काउन्सिलर एक्सप्लोर करत असतो. आणि मग ते जर समजा टिकलं तर मग त्या दोघांच्या मध्ये डॉक्युमेंटेशन किंवा जे काय कागदपत्री जे काय असतं ते सगळं तयार करून मग कोर्टापुढे फायनल ऑर्डरला पाठवलं जातं. आणि जर समजा इन केस असं लक्षात आलं की त्या दोघांचे मतभेद खूप सिरियस आहेत, ते मॅरेज वर्कआउट होणार नाही, जरी प्रयत्न केला गेला तरी ते कायमस्वरूपी टिकणारं नातं नाही, तर अशा वेळी त्या दोघांनी सामोपचाराने एकमेकापासून विभक्त होणं, दोघांनी एकमेकाला से गुड बाय आणि बेस्ट ऑफ लक करणं, कोर्टामध्ये त्यांचा प्रचंड वेळ वाया न घालवता शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास जो काय होतो, शिवाय त्यांचं वय निघून जातं, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना टाळायच्या असतील तर त्या दोघांनी बी सेपरेट पीसफुली बाय सेइंग गुड बाय अँड बेस्ट ऑफ लक टू इच अदर. दोघांनी सामोपचाराने एकमेकापासून विभक्त होणं, आणि मग त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न केले जातात, आणि मग ते भांडण त्या ठिकाणी समुपदेशकाच्या मार्फत मिटवलं जातं. साधारण हे दोन ऑब्जेक्टिव्ह त्या काउन्सिलरच्या समोर असतात. आणि मॅक्झिमम एम्फसिस म्हणजे भर जो दिला जातो तो भर दिला जातो त्या दोघांचं लग्न टिकवण्यावर. पण ते टिकवताना जबरदस्ती, जोर जबरदस्ती ह्याचा काहीच उपयोग नसतो. त्यांचे साधारण प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग मधून त्या दोघांना युनिव्हर्सल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, बिहेव्हिअरल थेरपीज, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स काय असतील ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करून, किंवा प्रॉब्लेम त्यांचा काय आयडेंटिफाय करून त्या प्रॉब्लेम नुसार त्यांना ते इंडिव्हिज्युअल आणि जॉईंट सेशन मध्ये काउन्सिलिंग दिलं जातं. आणि मग त्यानुसार त्यांचा तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. दिस इज व्हेरी फास्ट आणि सायंटिफिक प्रोसिजर आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. नुसतं म्हणलं तर व्हॉट इज काउन्सिलिंग, काउन्सिलिंग म्हणजे काय, जर तुम्ही थरली केला त्याच्यामध्ये तर खूप एक मोठं शास्त्र आहे, एक सायंटिफिक शास्त्रीय पद्धत आहे. वन वे होत नाही, म्हणजे दोघांचाही विचार केला जातो. एक्झॅक्टली तसंच आहे. आणि विशेष म्हणजे कसं हे एक शास्त्र आहे, आणि त्याच्या इतक्या वेगवेगळ्या ह्या स्टेप्स आहेत, इतक्या म्हणजे इतक्या वेगवेगळ्या थिअरीज मधून सगळे जातात. आणि मग त्यानंतर जर आता काहीच पर्याय उरलेला नाही तर सगळ्यात शेवटचा मार्ग मग असला डिवोर्स. आणि तेही कशाला, म्हणजे आरोप प्रत्यारोप न करता ते त्यांचा वेळ, पैसा, शारीरिक, मानसिक त्रास जो आहे तो ते वाचवू शकतात काउन्सिलरच्या मध्यस्थीने. आज आपण मी तुम्हाला सुरुवात इंटरव्ह्यूची सुरू करताना म्हणलं होतं की 8-8, 10-10 वर्ष खटले कोर्टामध्ये पेंडिंग राहतात. आयदर दे कॅन फॉरगेट अँड फॉरगिव्ह अँड दे कॅन कम अँड स्टे टुगेदर. दिस इज वन ऑप्शन, दिस इज द फर्स्ट प्रायोरिटी. आणि दुसरं असं आहे की
वी से गुड बाय बेस्ट ऑफ लक टू इच अदर, पार्ट पीसफुली. हम्म. एकामेकांवर आरोप प्रत्यारोप न घालता त्यांनी त्यांचं सामोपचारण एकमेकांपासून विभक्त होणं, आयुष्यभर ते रडत खडत त्या दोघांनी त्यांचा संसार पुढे नेण्यापेक्षा, आणि जर ती गॅरंटी वॉरंटी त्यांना खात्री नसेल किंवा आम्ही दोघं हे सस्टेन नाही होणार मॅरेज, हे टिकणार नाही, कशासाठी दोघांनी भांडत बसायचं. हो, हो. दोघांनी काउन्सिलरच्या समोर बसून त्यांच्या काही टर्म्स ऑफ Yes, yes. सेटलमेंट असतील बरोबर. त्या वर्कआउट करून दोघांनी सामोपचाराने गोडीनं एकामेकावर आरोप न करता सेपरेट व्हावा, हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो. याचे काही फीज वगैरे असतं साहेब? नाही, हा काउन्सिलर हा प्युअरली स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. ओके ओके ओके. काउन्सिलरला क्लास 1 गॅजेटेड ऑफिसर हा दर्जा दिलेला आहे, आणि त्यांना शासन त्यांना सगळं त्यांचं इतर ओके. सरकारी खात्यामध्ये जसं त्यांचं पगार आणि इतर भत्ते दिले जातात त्याचप्रमाणे हे काउन्सिलरला दिले जातात. म्हणजे ज्यांचं असं काही भांडण वगैरे चालू असेल ते कोर्ट मॅटर करण्यापेक्षा त्यांनी जर अशा ठिकाणी अप्रोच केलं काउन्सिलरकडे, तर ते कमी पैशात कमी वेळेत. येस, आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं वेगळं सांगेन. अच्छा. फॅमिली कोर्टामध्ये हा. ज्या केसेस दाखल होतात नवरा बायकोच्या, त्याच केसेस मध्ये त्यांना मॅन्डेटरी कंपल्सरी काउन्सिलिंग प्रोसिजर ला सामोरं जावं लागतं. कायद्यातच तरतूद आहे, फॅमिली कोर्ट ऍक्ट मध्येच आहे. अच्छा. आणि पुण्यामध्ये सध्या 5 कोर्ट म्हणजे 5 न्यायाधीश आहेत हा. आणि 10 मॅरेज काउन्सिलर आहेत. हो. अच्छा. आणि त्या कोर्टात जी काही केस येते ते जज साहेब त्या काउन्सिलरकडे त्या नवरा बायकोंना विथ ऑफिशियली ऑर्डर करून पाठवतात, तुम्ही ह्या काउन्सिलरकडे जा आणि काउन्सिलिंग करून घ्या. ओके, ओके. आणि त्यांना साधारण 2 ते 2.5-3 महिन्याची मुदत दिली जाते. आणि काउन्सिलर त्यांना त्यांच्या फ्रिक्वेंट अपॉइंटमेंट घेऊन, इंडिव्हिज्युअल अपॉइंटमेंट किंवा जॉईंट अपॉइंटमेंट असे देऊन हे त्यांची सगळी प्रोसिजर अडॅप्ट करतात आणि त्याच्यामध्ये सेटलमेंटचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही जसं म्हणला की आता लेटेस्ट आपण पुण्यामध्ये काय ऊन आहे असं जर म्हणलं तर वावगे ठरत नाहीये. पुणे फॅमिली कोर्टामध्ये ज्या नवरा बायकोच्या केसेस नाहीत पण त्यांची भांडणं कुठंतरी बाहेर चालू आहेत, घरी चालू आहेत, तर अशा लोकांना पुणे फॅमिली कोर्टामध्ये चला बोलूया म्हणून एक काउन्सिलिंग सेंटर सुरू केलंय. तिथे ट्रेंड काउन्सिलर्स आहेत आणि त्या ठिकाणी आयदर तिनं किंवा त्यांनी जाऊन आपलं तिथं नाव नोंदवायचं, फॉर्म भरायचा, विरुद्ध पार्टीला त्याला किंवा तिच्या नवऱ्याला बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी मी आता सांगितलेली काउन्सिलिंग प्रोसिजर अडॉप्ट केली जाते. कोर्टापुढे केस जायच्या अगोदर त्यांनी किंवा तिनं केस फाईल करायच्या अगोदर त्या दोघांचा कॉम्प्रोमाइज करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मागच्या वर्षाची खूप चांगली बातमी आहे आमच्या ह्या सेंटरची. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोर्टात केस यायच्या अगोदर त्यांची भांडणं मिटवून आणि आता जसं मी निवृत्त झालोय शासकीय नियमाप्रमाणे निवृत्त झाल्यानंतर मी माझं काउन्सिलिंग सेंटर पण सुरू आहे. मी काउन्सिलिंग स्वतः करतो. लोक मग ओळखीनं किंवा कोणाच्या कॉन्टॅक्ट मधून ते मला अप्रोच होतात आणि मी आतापर्यंत जी काय 3 वर्ष करतोय ऍडव्होकसी प्लस काउन्सिलिंग असं दोन्ही करतोय. आणि माझा फोकस जास्तीत जास्त जी काही केस माझ्याकडे येईल त्याच्यामध्ये सामोपचाराने त्यांचं भांडण मिटवणं, आयदर दे कॅन कम टुगेदर म्हणजे एकत्र येणं किंवा दोघांचं पटन नसेल त्यांनी सामोपचाराने बाजूला होणं. ह्याच पद्धतीने माझे ऍडव्होकेसी आणि काउन्सिलिंग दोन्ही कामं मी सध्या चालू ठेवलेली आहेत आणि खूप एन्जॉय करतोय मी ते काम. मस्त वाटतं. बरं साहेब, तुम्ही मगाशी म्हटलं चला बोलूया लेटेस्ट टॉक. तर हे फक्त पुण्यातच सुरू आहे? सध्या पुण्यात आहे, हायकोर्टात पण आहे आणि ज्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्या ठिकाणी हायकोर्टाचा आणि गव्हर्नमेंटचा मानस आहे अशी चला बोलूया सेंटर सुरू करावं. पुण्यातला हा पहिला एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हणलं की पुण्यामध्ये काही आहे नाही असं नाही, सगळं आहे पुण्यामध्ये. ठीक आहे, खूप छान. आता पुढील प्रश्न असा आहे की काही दाम्पत्य किंवा कुटुंब घटस्फोट किंवा विवाह विच्छेदन, डिव्होर्स या कुटुंब व्यवस्था तोडणाऱ्या, उद्ध्वस्त करणाऱ्या निर्णयापर्यंत का पोहोचतात? कारण आपण सांगितलं की आता म्हणजे काउन्सिलिंग होत असतं, इतक्या वेगवेगळ्या लेव्हलवर ते होत असतं, पण या सर्वांमधून सुद्धा काही अगदी टोकाच्या निर्णयाला पोहोचतात आणि तो म्हणजे डिव्होर्स. मग त्याची काय कारण आपण सांगू शकता? जनरली जेव्हा कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक कायद्याने त्याची कारणं दिलेली असतात आणि जर ती बोली भाषेत सांगायचं झालं तर कायदेशीर शब्दात सांगायचं झालं तर साधारण शारीरिक किंवा मानसिक त्रास आयदर स्पाऊसला देणं किंवा नवरा बायकोला शारीरिक किंवा मानसिक त्रास देतो हे कारण असू शकतं. दुसरं कारण माझ्या माहितीप्रमाणे दोघांपैकी एकाचा विवाहबाह्य संबंध की जे हल्लीचा ज्वलंत प्रश्न आहे त्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप आयदर पार्टीचे मी म्हणतोय त्याचे किंवा तिचे हे कारण आहे. सध्या त्याचं संख्या किंवा प्रमाण वाढताना दिसतं हे मला आवर्जून उल्लेख करायचा माझ्या मुलाखतीमध्ये.
नंतर बिहेवियर प्रॉब्लेम म्हणजे एक संशयी स्वभाव आयदर पार्टीचा असू शकतो. नवऱ्यावर बायको संशय घेते किंवा बायकोवर नवरा संशय घेतो. हे एक प्रामुख्याने महत्वाचं कारण मला सांगायला निश्चितपणाने इथं नमूद करावं असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की हल्ली फसवणूक आयदर पार्टीची, नवऱ्याची फसवणूक किंवा बायकोची फसवणूक. आता ती फसवणूक कुठली कारण आहेत त्याची? एकतर वय लपवलं जातं, शिक्षण लपवलं जातं, व्यवसाय लपवला जातो, नोकरी लपवली जाते, स्वतःचं घर आहे म्हणून सांगितलं जातं, घर नसतं कधी कधी, शारीरिक आणि मानसिक आजार असू शकतो काही, तो प्रामुख्याने लपवला जातो, तो सांगितला जात नाही, नंतर कळतं ते. आणि त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचा मनस्ताप त्या पार्टीला होतो. त्याच्यानंतर विवाहपूर्वी संबंध आयदर पार्टीचे असतात. आणि हल्लीच यंग जनरेशन मध्ये जर हा ओघाने पुढे आला तर मी बोलेन त्याच्यावर विस्ताराने. विवाह बाह्य संबंध किंवा लग्नाच्या अगोदर त्यांचे संबंध असणं आणि नंतर ते डिस्क्लोज होणं लग्नानंतर. तिचं कोणाबरोबर किंवा त्याचं कोणाबरोबर तरी अफेअर होतं पूर्वी आणि मग लग्नानंतर ते कुठेतरी डिस्क्लोज होणं, त्यातून त्या दोघांची भांडणं सुरू होणं. त्याच्यानंतर शारीरिक दोष म्हणतो आपण, त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आपण म्हणतो, नपुंसकत्व आहे किंवा काय सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील, लैंगिक समस्या असतील किंवा सेक्शुअल डिस्फंक्शनिंग असेल त्याच्याशी रिलेटेड, किंवा मूल बाळ न होणं किंवा थायरॉइड असणं, कॅन्सर असणं, HIV असणं किंवा लॉंग टर्म डिसीज असणं, तो फसवणं किंवा नंतर निर्माण होणं, किंवा मग लग्नाच्या काळामध्ये आयदर पार्टीचा अपघात होणं किंवा अशी काय कारण असू शकतात. आर्थिक काही कारण आहेत त्याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर महत्वाचा, पूर्वी याचं प्रमाण जास्त होतं, आज पण ते थोडंस इक्वल असेल, इंटरफेरन्स ऑफ द फॅमिली मेंबर्स. घरातल्या व्यक्तीचा किंवा बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप, त्याच्यामध्ये आईचा हस्तक्षेप मुलीच्या संसारात किंवा मुलाच्या संसारात स्वतःच्या आईचा हस्तक्षेप, असं त्याच्यामध्ये जनरली होतं. इंटरफेरन्स आपण त्याला म्हणूया. नंतर लॅक ऑफ स्पेस म्हणजे जागेचा अभाव आहे. थोडस अर्बन पुअर्स मध्ये जिथं थोडासा जागेचा अभाव, अशा ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे त्यांना प्रायव्हसी मिळत नाही, त्यांना बायकोंना झोपायचा प्रॉब्लेम असतो. मग सगळे 5-6 घरातले मेंबर एकत्रच राहत असतात, त्याच्यामुळे नाखुशी म्हणजे कुचंबणा होते. मग तिनं काहीतरी एक्सपिरियन्स सांगून माहेरी निघून जाणं आणि मग त्याच्यावर नवऱ्याने म्हणणं ही सारखी माहेरी जाते म्हणजे जर काहीतरी आहे, म्हणजे विषय काय आहे, मूळ जातो कुठं आणि निर्माण काय होतं, हे मला थोडक्यात सांगायचं. म्हणजे जागेचा अभाव हे कारण असू शकतं. नंतर मगाशी म्हणल्याप्रमाणे अचानक येणारा आजारपण, आता कोविड आला, कोविड मध्ये खूपच प्रॉब्लेम निर्माण झाले होते, अपघात किंवा नोकरी जाणं, कंपनी बंद पडणं, अशी काय प्रॅक्टिकल भौतिक कारण असू शकतात. किंवा परिस्थिती बदलणं, एखादी घटना घडणं, ही कारण आहे त्याच्यामध्ये. नंतर त्या कुटुंबाची आयदर तिच्या किंवा तिच्या माहेरची कौटुंबिक पार्श्वभूमी असणं, व्यसन असणे, चोरीची काहीतरी पार्श्वभूमी, गुन्हेगारीची पार्श्वभूमी त्याच्या किंवा तिच्या माग असणं आणि ती नंतर कुठंतरी उघड होणं. त्याच्यानंतर हल्लीचं महत्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे हल्लीची जी यंगस्टर्स आहेत, जे नवरा बायको आहेत, मला सांगायला खूप गंभीर वाटतं या ठिकाणी, जे सिरियसली बोलतो की लग्नाचं वय त्यांचं, समजा 2018 लग्न झालंय, साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये हे कपल्स कोर्टात धाव घेत आहेत. म्हणजे लग्नाचा कालावधी निश्चितपणाने, तर लग्नाचा कालावधी इतका कमी होत आलाय त्यांचा. काही लग्न असे की आता लग्न झालं 1 महिन्याने कोर्टात जावा दाखल करायचा ते विचार करत असतात. इतका तो स्पॅम म्हणजे लग्नाच्या कालावधीचा कमी झालेला आहे. नंतर एकमेकांच्या अपेक्षांची परिपूर्ती न होणं. तू लग्नाच्या अगोदर असंच म्हणला होता, मी लग्नाच्या अगोदर असं म्हणले होते, नंतर मग तुम्ही ती मला ते करूच दिले नाही किंवा मला हे करायचं होतं, किंवा लग्नानंतर तुम्ही म्हणला होता मला नोकरी करेन किंवा आपण नवीन फ्लॅट घेऊया किंवा आपल्याला मूळ 2 वर्षांनी आपण मुलाचा प्लॅन करूया. ह्या ज्या काही एकामेकाबद्दलच्या अपेक्षा असतात किंवा राहणीमानाबद्दलच्या एकामेकाला काही प्रॉमिसेस दिलेले असतात लग्न जमवताना, ती जर समजा फोल ठरली किंवा त्याच्यामध्ये जर आयदर पार्टीकडून काही पूर्तता नाही झाली तर त्या अपेक्षा पूर्ततेच्या अभावामुळे सुद्धा ते नवरा बायको कोर्टाची धाव घेतात आणि कोर्टात अशा प्रकारची प्रकरण दाखल करतात. पुढचं मला असं जबरदस्त सांगायचं की एकामेकांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यापासून ते पळ काढणारी हल्लीची पिढी दिसते. मला हे पाहिजे, पण माझ्या कुटुंबाच्या प्रती, माझ्या लग्नाच्या प्रती कर्तव्य काय आहे हे कुठंतरी बाजूला ठेवलं जातं. माझी जबाबदारी काय आहे हे विसरलं जातं. मला हे पाहिजे, त्याच्यासाठी आग्रह धरला जातो. ह्या आग्रहामुळे मतभेद, आकांडतांडव, त्या दोघांच्या मध्ये एकामेकाबद्दलचा रोष, मत्सर, द्वेष, या सगळ्या निगेटिव्ह फिलिंग त्याच्यामध्ये डेव्हलप होतात आणि त्या पद्धतीने ते कोर्टाकडे यायचा प्रयत्न करतात. अशी कारण आहे.
दुसरं की हल्ली आर्थिक स्वातंत्र्य खूप पाहिजे, म्हणजे हल्लीच्या जनरेशनना मी कमवते, मी काम करणार नाही, मी नोकरी करते, मी घरातलं काय करणार नाही, मोटकरीन ठेवूया, आपण पार्सल फूड मागूया. म्हणजे हल्ली त्याच्याकडे ट्रेंड जास्त आहे. IT सेक्टर मधली जी आजची यंगस्टर्स आहेत, जी काम करणारी मुलं मुली आहेत, त्यांचं कौटुंबिक जीवनावर खऱ्या अर्थाने कसल्याही प्रकारचं मी म्हणेन की लक्ष नाही केले. म्हणजे मी एक असं विनोदाने म्हणायला काहीच हरकत नाही की डबल इन्कम नो किड्स अशी एक व्याख्या आहे. ते दोघंही आहे. कौटुंबिक जीवन कुठे जीवन 8 आणि 10 पूर्वी ठीक आहे, लॉकडाऊनमुळे किंवा कोविडमुळे हा प्रश्न पडल्यानंतर त्यांच्या नाईट शिफ्ट असतात, त्यांना वेळ मिळत नाही एकामेकाशी द्यायला. तो गेला तर ती घरी आलेली असते शिफ्टमुळे, त्याच्यामुळे त्यांना फक्त फायनान्शियली फ्रीडम पाहिजे. बाकी आमच्या दोघांच्या मध्ये जे काही नवरा बायकोचं प्रेमाचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं जे काही नातं असतं ते नातं कुठेही कसल्याही प्रकारचं टिकलेलं नसतं. आर्टिफिशियल कृत्रिमपणा त्या नात्यामध्ये आलेला असतो. आता मी कॉपी केली, तू मला दुपारी कॉपी करून दिली पाहिजे, इतक्या पद्धतीचे त्यांचे डायलॉग असतात. हे वास्तव आहे. मला बोलायला खूप गंभीर असं वाटतं आणि चुकीचंही वाटतं, पण ते आपण स्वीकारतोय आणि ते समाजामध्ये त्या पद्धतीने चाललंय. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या आमच्या हातातला हा डिव्हाइस. हे कारण सगळ्यात मोबाईलचं आहे. मी मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये ह्या कारणामुळे मोबाईलवरून झालेली नवरा बायकोची भांडणाचं प्रमाण सातत्याने पुणे शहरामध्ये आणि आसपासच्या शहरामध्ये वाढताना दिसतं. त्याच्यामध्ये मग सोशल मीडिया तुम्ही म्हणताय ते एकामेकाचे फोन नंबर शेअर करणं, व्हॉट्सअप चॅटिंग, इंस्टाग्राम, जे काय मीडियाज आहे सोशल मीडिया, मग त्यांनी मित्राशी किंवा त्याच्या मैत्रिणीशी एकामेकाशी चॅटिंग करणं, SMS करणं, फोन कॉल करणं, एकामेकाला पिक्चर शेअर करणं, आणि हे सगळं प्रमाण वेळी अवेळी रात्री उशिरा. त्याच्यामध्ये का नवरा बायको घरात आहे, ते एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या पत्नीनं तिच्या मित्राला फोन रात्री उशिरा. व्हॉट इज रॉंग इन दॅट? मी माझा मित्र येतो, रात्री मी त्याचा फोन आला होता 1:30 वाजता, मी फोन केला, त्याच्यात काय कारण? म्हणजे त्याच्यात काय चुकीचं आहे? हे त्याला आणि तिलाही लागू पडतं. आणि ह्या कारणामुळं एकामेकाला काही अश्लील संदेश पाठवणं, अश्लील चॅटिंग पाठवणं, अश्लील फोटो पाठवणं, ह्याचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलेलं आहे. मी त्याच्यावर मागच्या अंकामध्ये माझा एक लेख पण प्रसिद्ध केला होता की मोबाईलमुळे काय होतंय ते. तर त्याचं सध्याचं कारण जर महत्वाचं हायलाईट करून मला सांगायचं असेल तर मोबाईल हे कौटुंबिक आणि विवाह संस्थेवर परिणाम करणारं महत्वाचं डिव्हाइस आहे, महत्वाचं कारण आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हल्लीची सगळ्यात जास्त भांडणं, सगळ्या केसेस मोबाईलची, कुठलीही केस तुम्ही काढून बघा त्या केसमध्ये मोबाईलचा उल्लेख आहेच. मोबाईलमुळे त्यांची भांडणं झालेली आहेत. अतिरेक होतोय. जसे फायदे झाले त्याआधी वाईट फायदे फार आहेत, पण मी कटाक्षाने मी ठामपणाने सांगेन की कौटुंबिक वैवाहिक जीवनावर मोबाईलचा विपरीत परिणाम झालेला आहे. आणि त्याच्यामुळं नवरा बायकोचा विसंवाद वाढलाय, त्यांची भांडणं वाढली आणि त्यांची भांडणं कोर्टापर्यंत वाढताना दिवसेंदिवस दिसत आहेत. हे स्पष्टपणाने मी नमूद करतो. त्यांनाही करता येते, जे दाम्पत्य आहे त्यांनाही करता येते की याच्यामुळे आपले वादविवाद होत आहेत, परंतु त्यांनी दोघांनी लक्षात घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याच्यावर त्यांनी थोडासा उपाययोजना, सेल्फ अनालिसिस करा. उपाय म्हणण्यापेक्षा त्यांनी सेल्फ अनालिसिस करणं, या नात्याबद्दल त्यांनी मोबाईलचा रिस्ट्रिक्टेड अवलंब करावा, रिस्ट्रिक्टेड वापर करावा. थोडक्यात त्यांना एज्युकेट करणं हे सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं. आणि आपण अनेक वेळा असे व्हॉट्सअप मेसेज बघतो किंवा पिक्चर बघतो, ते अक्षरशः खाऊ घालते ती आई. घास तोंडात गावात जातो का नाकात जातो ते लक्षात शिकायला हवंय. आणि साहेब तुम्ही आता जेवढे पॉईंट सांगितले, एक 18-20 पॉईंट सांगितले, म्हणजे ह्या पॉईंट्स मुळे डिव्होर्स होऊ शकतात. हो, ओके. ही कारण आहेत. त्याच्यामध्ये जसा काळ, जसं समाज व्यवस्था बदलत जाते, हल्ली आपण म्हणतोय की 21व्या शतकात वाटचाल करतोय, डिजिटल युगात आपण वाटचाल करतोय, तर ही डिजिटल युगातली भांडणं आहेत, डिजिटल युगातली या वैवाहिक समस्येची कारणं आहेत असं मला सांगायला निश्चितपणे आवडेल. आता सरांशी जेव्हा आपण सगळी कारणं डिस्कस केली तर म्हणजे या गेल्या 1-2 वर्षातली कारणं खूपच काही वेगळी आहेत. आणि जर आपण 20-25 वर्ष मागे गेलात तर तेव्हाची कारणं वेगळी होती. निश्चितपणे. कारण तेव्हा हुंडाबळी असेल किंवा मग घरातल्यांनी केलेला छळ असेल
किंवा म्हणजे सासूपणा घरात होत असेल चूल आणि किंवा मूल तिनं घरात पुन्हा असेल, अशा काही कारणं होती पूर्वी. बरोबर, म्हणजे तिच्यावर त्या स्त्रीवर प्रचंड बंधनं होती. आजची स्त्री ही समाजामध्ये पुढे आलेली आहे. तिला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, तिला सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत. त्या अनुषंगाने पूर्वीच्या समस्या, वैवाहिक समस्या आणि आजच्या समस्यामध्ये निश्चितपणाने बदल जाणवतो आहे, ठामपणाने सांगता येईल. मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की त्यात थोडस जे आपण 50-50% लेडीज जेंट्स कोटा म्हणू शकतो किंवा उच्च शिक्षित लेडीज म्हणू शकतो किंवा स्वावलंबी, ह्या सगळ्या म्हणजे खूप छान आहे, तसं व्हायलाही हवं. नारीने सक्षम आणि म्हणजे अबला असू नये, सबला व्हावं, सक्षम व्हावं, पण त्याचा कुठंतरी अतिरेक होतोय का असं आपणास वाटतं का जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो तेव्हा? अतिरेक मी शब्द किंवा आपण असं म्हणू शकतो की फक्त एकच पार्टी नाही, दोघी पार्टीकडनं कधीतरी म्हणजे पुरुष वर्गांकडनं पण काही अतिरेक होतोय का, किंवा काही ऍडजस्टमेंटची गरज असते किंवा अगदी सोपं असतंय सगळं, पण अगदी क्षुल्लक कारणावरून आपण यापर्यंत पोहोचतोय का, असं काही वाटतंय का? एक्झॅक्टली मला तसं सांगायला बरोबर वाटेल की बेसिकली हल्लीची जी जनरेशन आहे की जी IT मध्ये काम करणारी मुलं मुली आहेत, त्यांचं ह्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेकडे किंवा ह्या इन्स्टिट्यूटकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो प्रचंड कॅज्युअल आहे. खूप साध्या पद्धतीने जेवढं आपण गंभीरपणाने आपल्या आई वडील किंवा पूर्वज म्हणा किंवा साधारण 2000 पर्यंतची जी काही पिढी होती, साधारण 95, 96, 97 ची जी काही जनरेशन होती, ती ह्या नात्याकडे खूप भावनिक दृष्ट्या खूप गंभीरपणाने पाहिलं जायचं त्या नात्याकडे. म्हणजे आपण असं काही उचललं तर मग माहेरचे काय म्हणतील, एक्झॅक्टली, सासरचे काय सोशल ऑब्लिगेशन काय म्हणतील, सोशल ऑब्लिगेशन असायचे. आपण भ्यायचो, घाबरायचो, सामाजिक बंधन त्याला होते. हे एक रिझन म्हणू शकतो आपण की म्हणजे मी आणि माझी पत्नी किंवा मुलं एवढंच असतात. बरोबर. कारण की एखादा फंक्शन झालं तरी तो बाबा एकटा जातो किंवा दोघेच जातील, Correct. मुलांना घेऊन जाणार नाही किंवा जाणारच नाही. Correct, correct. म्हणजे सोशल नाही, नाही, त्याच्यामुळे दबाव नाही, बिलकुल कोणाचा प्रेशर नाही. Correct. म्हणजे एक आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. Yes. म्हणजे तुम्ही सोशल व्हा, एखाद्या फंक्शन मध्ये गावात असू द्या, कुठे असू द्या, तुम्ही तिथं हे म्हणजे आपल्या मुलांवर सुद्धा तो दबाव असतो. बिलकुल. तेव्हा आमचे काका किंवा आमचे हे नातेवाईक या अशा पोझिशनला आहेत, म्हणजे त्यांच्या भीतीमुळे का असणार ते व्यवस्थित असायचे ते. हा. सोशल बाइंडिंग असायचं Binding त्याच्यावर, पाहिजे. एक हा. सामाजिक कौटुंबिक त्यांच्यावर बंधन असायचं आणि त्याचा बरोबर. चांगला अर्थ असायचा तो. हम्म. आणि त्यामुळे ते साधारण भांडणं साहेब आम्ही असायची. 22 मे 2022 ला हम्म. लग्न न होण्याचे कारणे आणि बरं. त्यावरील उपाययोजना हा कार्यक्रम केला होता. त्यात हा एक मुद्दा आम्ही एक प्रश्न विचारला होता श्रोत्यांना, हम्म. म्हणजे आपले जजेसला, जे आमच्याकडे जे गेस्ट आले होते त्यांना. तर म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर सगळ्या मुली ऍग्री करतात, म्हणजे एज्युकेटेड आहे ती मुलगी, ग्रॅज्युएट आहे का, म्हणजे नोकरी करू देणार इथपर्यंत येतात आणि लग्न झाल्यानंतर जॉब करू देत नाही. ओके. म्हणजे ते एक कारण तिथं नमूद केलंय. बेसिकली हा एक मी मगाशी थोडं विस्ताराने सांगायचं आवड करत होतो. काउन्सिलिंगचे जे आहेत हा, हा. साधारण एरियाज म्हणूया आपण, क्षेत्र कुठली काउन्सिलिंगचे आहेत, मॅरेज काउन्सिलिंगचे, तरी तो पहिल्यांदा प्री मॅरेज की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, हा, हा. जसे आपण वधूवर मेळावे घेतो, तर ओके. त्या वधूवर मेळाव्यामध्ये जर ट्रेन सोशल वर्करला, ट्रेन काउन्सिलरला, विवाह समुपदेशकाला त्या ठिकाणी बोलवलं हा, हा. आणि जी लग्न जुळतात ती लग्न जुळणारी जी मंडळी आहेत किंवा जी उंबरट्यावर आहेत लग्नाच्या, ह्या मुला मुलींना जर ह्या प्रकारचं प्री मॅरेज काउन्सिलिंग जर इंट्रोड्यूस केलं गेलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% येस येऊ शकतं. ही भांडणं किंवा हे मतभेद जे काय कौटुंबिक विवाद होणार आहेत पुढं, हे घटस्फोटाकडे जे काय वाटचाल करणारी कपल्स आहेत ती निश्चितपणाने आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो, थांबवू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे. ओके. त्याच्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग हे सगळ्यात इंट्रोड्यूस करणं महत्वाचं आहे. तर हे आपल्याला प्लॅटफॉर्म आहे. एक तर हा. तुमचे कॉलेजचे NSS चे ग्रुप्स असतात, हो, हो. त्या ग्रुपच्या मार्फत किंवा त्या प्राध्यापकाच्या मार्फत, सिनियर कॉलेजच्या मध्ये ही साधारण मिळावे घेतले हो. प्री मॅरेज काउन्सिलिंगचे, काउन्सिलरचं ट्रेनिंग तिथं ठेवलं किंवा त्यांचं लेक्चर ओरिएंटेशन ठेवलं तर निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. जसं आता मी म्हटल्याप्रमाणे विवाह मेळावे असतात, त्या विवाह मेळ्यामध्ये मॅरेज काउन्सिलरला बोलवा ना तुम्ही, हो. त्यांचं एक लेक्चर ठेवा, विवाहापूर्वी काय प्रश्नचिन्ह ह्या विषयावर तो सांगेल ना तुम्हाला. हो, हो, हो. म्हणजे किंवा ती आपण counselor जसं सांगेल. गुण म्हणजे जन्मकुंडली बघतो, Exactly, पत्रिका बघतो, madam, त्याच्या exactly. इतकाच महत्वाचा हाही बिलकुल, विषय हो, आहे. हो. ही जी कुंडली हे काढली- हायलाइट करू इच्छिते. अगदी प्रेक्षकांना आवर्जून सांगतो, मी नारायणगावला ज्युनियर कॉलेजवर लेक्चरला गेलो तर 300 मुलींचं एक त्या ठिकाणी त्यांनी मेळावा अरेंज केला होता. तर त्या मेळाव्यामध्ये आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही आरोग्य कुंडली हा विषय घेतला होता, जी आपण आता पत्रिका जन्म कुंडली बघतो, त्याच्याऐवजी मी आरोग्य कुंडली म्हणेन. त्याच्यामध्ये मग त्याचं आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक, आजारपण, बिहेवियर, व्यक्तिमत्व
हे सगळ्या गोष्टी त्या विवाहापूर्वी एका म्हणजे ठिकाणी बदलत्या कागदावर काळानुसार नोंदल्या आपण पाहिजेत. आपले कन्सेप्ट बदलायला हवे. Exactly म्हणजे बदललं मग पाहिजे. कुठंतरी म्हणजे डिवोर्स जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यावर आपण कुठंतरी निर्बंध लावू शकतो. 100%. आणि हे एक माध्यम आहेत, हे एक पर्याय आहेत. म्हणजे आपण म्हणूया प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर सुरुवातीला जर आपण हे अशा पद्धतीनं प्री मॅरेज काउन्सिलिंग जर इंट्रोड्यूस केलं आणि कॅम्पेन झाली पाहिजे, मोहीम झाली पाहिजे, 100% मी आशावादी आहे की निश्चितपणाने आपण हे विवाह जे आहेत ब्रेक होणारे, घटस्फोटाकडे वाटचाल करणारे, त्याच्यावर आपण निश्चितपणाने निर्बंध आणू शकतो, पायबंद त्याच्यावर घालू शकतो, हा विश्वास निश्चितपणाने मला आहे. दुसरा भाग जसं म्हणलं होतं एरिया ऑफ मॅरेज काउन्सिलिंग, नंतर मग ऍक्च्युअली त्यांची भांडणं झाल्यानंतर कोर्टामध्ये विवाह समुपदेशन आहे, अगदी कोर्टात जायच्या अगोदरही विवाह समुपदेशन आहे. आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने त्यांच्यामध्ये जर मतभेद झाले आणि ते मतभेद टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत जर स्थिती निर्माण झाली तर घटस्फोटानंतर सुद्धा पोस्ट डायव्होर्स काउन्सिलिंग हा सुद्धा एक मॅरेज काउन्सिलिंगचाच एक भाग आहे असं मला सांगायचंय. त्याच्याशी रिलेटेड दुसरा आहे किंवा सिंगल पॅरेंट वगैरे दोघं विभक्त पर्यायी अपरिहार्य कारणामुळे त्यांना विभक्त व्हावं लागलं तर त्यांची मुलं असतात, तर सिंगल पॅरेंटिंग कसं त्यांनी पुढे घेऊन जावं आणि त्या पालकांचे प्रॉब्लेम काय असू शकतात, हा सुद्धा एक एरिया ऑफ काउन्सिलिंग आहे किंवा एक काउन्सिलिंगचा एक महत्वाचा भाग आहे असं मला सांगायचं. एरियाज ऑफ मॅरेज काउन्सिलिंग आहे त्याचे. साहेब, आपण आता मगाशी जे म्हटलात की पालकत्व, तर त्याच्याशी रिलेटेड मी क्वेश्चन आपण सुचवू शकतो की पती पत्नी विभक्त झाला, त्यांना समजा एखादा आपत्ती असेल तर त्या आपत्त्याला म्हणजे मोठे होताना त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतात किंवा ते आपत्ती एकतर आईकडे दिलं जातं किंवा वडील त्याचं संगोपन करतात आणि ती जसं ग्रोनअप होतं, त्याचं वय जसं वाढत जातं त्यावेळेस त्याला विपरीत ते असं त्याचं मनावर परिणाम होऊन बरेचसे असे प्रॉब्लेम येतात. तर त्याशी रिलेटेड असा प्रश्न आहे, घटस्फोटाकडे वाटचाल करताना वाटचाल करणाऱ्या पालकांना एकेरी पालकत्व सोबत काय काय समस्या उद्भवतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने त्यांना जर घटस्फोटाकडे जावं लागलं, घटस्फोट घ्यावा लागला, विवाह विघटन करावं लागलं, तर जे नवरा बायको आहे, जे पती पत्नी आहेत, त्यांना जर मुलं असतील तर त्या मुलावर खूप मोठा विपरीत परिणाम होतो. सोशली, मेंटली आणि फिजिकली अशा 3 टप्प्यामध्ये मी सांगेन की त्यांचा विकास हा कुठेतरी खुंटतो. बेसिकली कॉन्सन्ट्रेट करून जर सांगायचं झालं तर ही मुलं त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांच्या समस्या बदलत असतात. एक तर पहिला प्रश्न हे मुलांचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ह्याच्यापासून ते निश्चितपणाने मुकत असतात, त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही अभ्यासाकडे म्हणा. दुसरी गोष्ट अशी की सोशल गॅदरिंग मधून ही मुलं विड्रॉ होतात, म्हणजे मिसळायचं नाही, एकच जाऊन बसायचं. तिसरा मुद्दा त्यांचा बिहेवियर. येस. आणि तिसरा मुद्दा असा असतो की ती चिडचिडे जास्त असतात, अग्रेसिव्ह प्रचंड होतात, अभ्यासामध्ये त्यांचा परफॉर्मन्स प्रॉपर नसतो. शिवाय कमी वयाची मुलं असतील तर बेड बेटिंगचे प्रकार त्यांच्या त्या मुलांच्या मध्ये दिसून येतात, म्हणजे बेड बिछाना ओला करणं, घाबरून राहणं सातत्यानं, मला काहीच करायचं नाही, मी बसून राहील, किंवा ह्या पद्धतीची ही मुलं एकूण होत असतात. आणि ही मुलं जशी वयाने मोठी होत जातात किंवा त्यांच्यामध्ये मग बिहेवियर प्रॉब्लेम सुरू होतात, त्याच्यामध्ये मिक्सअप न होणं, कॉन्सन्ट्रेट न होणं, किंवा मग काहीतरी इच्छा नसताना एखादी गोष्ट करणं, अशा प्रकारची ही मुलं होतात. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मग अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये ही मुलं जास्त इन्व्हॉल्व्ह होण्याचा कल असतो. जास्त मोबाईल मध्ये बघत राहणं, हट्ट प्रचंड प्रमाणात करणं ह्या मुलांच्या मध्ये होतं. आणि ही मुलं जास्तीत जास्त शिक्षणामध्ये चांगली प्रगती करत नाही, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं असतं पण जाण्याची इच्छा होत नाही, कारण हे सगळं त्यांना आठवत असतं आणि त्यांचा निश्चित त्यांच्या करिअरवर सुद्धा वाईट परिणाम होतो. आणि तुम्ही जे म्हणलात की आता सिंगल पॅरेंटचे काय प्रॉब्लेम असतात, निश्चितपणाने सिंगल पॅरेंटला खूप समस्यांना ह्या तोंड द्यावं लागतं. पहिली गोष्ट अशी की त्या मुलाचं अपब्रिंग, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, व्हॉट एव्हर जे काय असेल, आपण मूल म्हणूया, चाइल्ड म्हणूया, तर त्याचं अपब्रिंगिंग करणं आयदर पॅरेंटला बेसिकली खूप जड जात असतं. कारण एक तर असं गृहीत धरलंय की ते मूल हे दोघांचं असतं आणि त्या मुलाला आई वडील हे इक्वल असतात, त्याला आईचंही प्रेम मिळणं आणि वडिलांचंही प्रेम मिळणं हा त्याचा नैतिक आणि कायदेशीर घटनात्मक अधिकार त्याला आहे. टू टेक द लव्ह अँड अफेक्शन फ्रॉम द नॅचरल पॅरेंट्स, हा त्याचा अधिकार. पण त्याच्यापासून जर ह्या काही कारणामुळे, अपरिहार्य कारणामुळे त्याच्या पालकांनी घटस्फोट घेतला तर त्या पालकांना सुद्धा
ह्या समस्यांना बऱ्यापैकी त्या मुलांची वाढ करताना, त्या मुलांना वाढवताना समस्यांना तोंड द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, एक तर त्यांचं स्वतःच सांभाळणं, करिअर असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, घरामधलं जर सपोर्ट त्यांना व्यवस्थित मिळत नसेल किंवा नाही मिळाला तर ह्या मुलांच्याकडे सगळ्या पद्धतीचं दुर्लक्ष होतं या सिंगल पॅरेंट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, म्हणजे लोकांची भूमिका घेताना पालकांनी हे 100% विचार केला पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेट ते केलं जातं, फोकस केलं तरी सेंट्रल पॉईंट असतो. फ्युचर काय बा पुढे म्हणजे आपण त्या आता काउन्सिलिंग प्रोसिजर मध्ये सर मी सांगेन तुम्हाला, जेव्हा असे कपल्स येतात की ज्यांना इश्यू आहे, मूल आहे, तर पहिल्यांदा काउन्सिलर त्या दोघांना सांगतो की तुमचा सेंट्रल पॉईंट आज काय आहे, केंद्रबिंदू काय, तर मूल आहे. यू ट्राय टू फॉरगेट युअर डिफरन्सेस. सगळ्या घरामध्ये मतभेद आहे, तर तुमच्या मुलासाठी मुलाला केंद्रबिंदू मानून जर तुम्ही मुलाचं वेलबिंग म्हणताय, परमनंट स्वरूपाचं वेलबिंग तुम्ही जर इच्छित आहे, तर तुमच्या मतभेदाला तुम्ही दोघांनी प्रायोरिटी दिलीच पाहिजे. तुमचे मतभेद तुम्ही बाजूला ठेवलेच पाहिजे. असा काउन्सिलर त्यांना निश्चित पद्धतीचा ऍडवाइस देत असतो आणि अशी मुलं निश्चितपणाने प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये निर्माण होतात. आणि शिवाय त्यांच्या पालकांना, म्हणजे आयदर एक तर आईकडे मूल असतं किंवा वडिलाकडे असतं, आणि अशा परिस्थितीमध्ये मी आयडल म्हणत, आयडल पॅरेंटिंग म्हणजे आई आणि वडिलाकडे मूल राहणं हे आयडल पॅरेंटिंग. पण काही परिस्थितीत आज असे काय पालक आहेत, सिंगल असून सुद्धा ते आपल्या मुलाचं छान अपब्रिंगिंग करतात, प्रोव्हाइडेड जर त्यांनी प्रॉपरली मॅरेज काउन्सिलिंग हा आस्पेक्ट कुठंतरी त्यांनी विचारात घेतला. काउन्सिलिंग जर त्यांनी घेतलं तर त्यांचं अपब्रिंगिंग ते सिंगल राहून सुद्धा चांगलं करू शकतात, हे मला सांगायचं. पण 100% प्रॉब्लेम हे सिंगल पॅरेंटचे आहेत म्हणजे आहेतच, मला तिथं कधीही नाकारता येणार नाही. दोघं रोल एकाच व्यक्तीला प्ले करायचे म्हणल्यावर हा प्रॉब्लेम कुठे ना कुठे तर येणार. येस येस येस, निश्चितपणाने तो प्रॉब्लेम आहे. आणि ती जागा, आईची जागा वडील भरून नाही येऊ शकत. एक्झॅक्टली. आणि तो एक नॅचरल रोल आहे त्याच्या मुलाच्या आयुष्यातला, तो त्याला मिळणं हा त्याचा हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे, नैतिक अधिकार. आणि जी मुलं नॉर्मल ह्याच्यामध्ये बिहेवियर मध्ये मोठी होत असतात त्या मुलांना शक्यतो अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत नाही, निश्चितपणे जावं लागत. आणि त्या वयात त्या मुलांना काही कळत नाही. म्हणजे आईला समजा मुलांना आपल्या बाजूने करून घ्यायचं असेल, म्हणजे समजा 18 किंवा 16-15 एजचे असते मुलं, मग ते त्यांना त्यांच्या बाजूने करून वडिलांशी काहीतरी हे करायचं. एक्झॅक्टली, तुम्ही म्हणता त्या मुद्द्यावर मला अगदी विस्ताराने बोलता नाही आलं तरी मी सांगेन की मॅन्युप्युलेट करणं, त्या मुलांना काय समजेल कस्टोडी आणि नॉन कस्टोडियन जे पॅरेंट्स असतात. उदाहरणार्थ मूल आईकडे आहे, तर जनरली असा एक एक्सपिरियन्स होतो की मी टीका वगैरे करत नाही, पण ह्या फॅक्ट्स बोलतो की ज्याच्या ताब्यात मूल आहे ते पालक, तो पालक किंवा तो आपल्या स्पाऊस बद्दल, म्हणजे त्याच्या वडिलाबद्दल किंवा आईबद्दल त्या मुलाच्या मनामध्ये बऱ्यापैकी चुकीचे काही असतात. त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं मन प्रिज्युडाईज केलं जातं. आपल्या मुलीचं आपल्या वडिलाबद्दलचं मत प्रिज्युडाईज करणं ही किती वाईट गोष्ट आहे, मला सांगा. वाईस वर्सा ही सिच्युएशन असते. कधी कधी मुलाचा ताबा वडिलाकडे असतो किंवा मुलीचा ताबा वडिलाकडे असतो. मग ते वडील सुद्धा दुर्दैवाने त्या मुलाला ते तशा पद्धतीचं ट्युटिंग करतात, कोचिंग करतात की त्याला पॅम्परिंग केलं जातं आणि त्याच्या आईबद्दल त्या मुलाला बऱ्यापैकी मिसगाईड केलं जातं, चुकीचं सांगितलं जातं. आणि त्या सर्टन एज मध्ये की ज्या वयामध्ये त्या गोष्टी त्याला ऐकायच्या नसतात, सांगायच्या नसतात, ते त्याचं वय नसतं, तरी बळजबरीने त्या मुलाला त्या आईबद्दल, स्वतःच्या आईबद्दल वाईट ऐकावं लागतं वडिलाकडून, हे दुर्दैवी म्हणेन असं. आणि ते होऊ नये, हे टाळलं गेलं पाहिजे. मी अभ्यासातून असं सांगेन की मी काही पुस्तकं वाचली. राईट गाईड टू ए डायव्हर्स डॅड असं एक ते पुस्तकाचं ऑस्ट्रेलियन ऑथरचं ते पुस्तक आहे. ते भारतामध्ये किती आपल्या ह्या सिस्टीम मध्ये ऍप्लिकेबल होईल हा थोडासा वेगळा भाग आहे. तर सिंगल पॅरेंट बद्दल मी असे म्हणेन की नवरा बायकोना दुर्दैवाने जर विभक्त होण्याची वेळ आली तर त्यांनी त्या मुलाचं वय आता जे काही लहान असेल त्या लहानपणापासून ते मूल 18 वर्षाचं होईपर्यंत जर त्यांनी प्लॅनिंग केलं तर त्या पुस्तकामध्ये इमर्जन्सी गाईड टू डायव्हर्स डॅड असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी लहान मूल अगदी आईच्या पोटात असणाऱ्यापासून जर ते मूल 18 वर्षाचं होईपर्यंत, दुर्दैवाने समजा त्या नवरा बायकोला घटस्फोट घ्यायची वेळ आलीच तर त्या गाईडलाईन्स त्यांनी घ्याव्यात आणि त्या मुलाच्या पूर्ण 18 वर्षाचा तो संज्ञान होईपर्यंतचा प्लॅनिंग, त्याचं एज्युकेशन असेल, विजिटिंग राईट असतील, त्याचं करिअर असेल, त्याच्या फीज असतील, त्याचं हेल्थ इन्शुरन्स असेल, हे सगळ्यांनी त्याची जॉईंट कस्टडी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे.
म्हणजे काही आता समजा सुट्ट्या उन्हाळ्याच्या आपल्याकडे असतात, क्रिसमस असते, दिवाळी असते, तर निम्म्या सुट्ट्या आईकडे किंवा वडिलाकडे, मग त्याचे सण उत्सव असतील त्यातले निम्मे दिवस आई किंवा वडिलाकडे, इतकं प्रॉपर त्यांचा प्लॅन वर्कआउट केलेला असतो. यू विल बी म्हणजे सरप्राईज होईल तुम्हाला ते सगळं प्लॅन बघून. सुदैवाने दुर्दैवाने जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे फॉलो झाल्या तर मला 100 ठामपणाने सांगता येईल की सिंगल पॅरेंटची प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटू शकतात आणि त्यांच्यामध्ये जी काही मुलं भरडली जातात त्या दोघांच्या वादामध्ये, तर त्याच्यावर निश्चितपणाने कुठेतरी उपाय मिळू शकतो. ते जर जॉईंट कस्टडीचा जर अप्रोच घेत असतील तर त्यांनी पॅरेंटिंग प्लॅन करावा. असं एक शब्द आहे कायद्यामध्ये, पॅरेंटिंग प्लॅन करावा की आईची कर्तव्य काय, जरी सेपरेट झाली तरी आईची कर्तव्य वडिलांची कर्तव्य त्यांनी प्रॉपरली वर्कआउट करावी. आर्थिक आरोग्यविषयक त्या मुलाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी शेअर कराव्या. त्या मुलाचं करिअर आहे, त्याच्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्याबद्दल त्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट तेवढीच असली पाहिजे. एका सिटीत असल्यावर ते प्रॉपरली शक्य होऊ शकतं. तर पॅरेंटिंग प्लॅन जर त्या दोघांनी अडॅप्ट केला तर निश्चितपणाने ह्या समस्येवर उपाय मिळू शकतो हे मला सांगायचं. गेल्या बऱ्याच वेळेपासून आपण सरांशी चर्चा करत आहोत. सरांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशही टाकला आहे. त्यातलं कारणं झाली किंवा मग सिंगल पॅरेंटिंग झाला आणि त्यासाठी असलेलं काउन्सिलिंग झालं. हे सगळं खूप महत्वाचं आहे, कारण आपण भारतीय आहोत आणि आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे हे मला पुन्हा सांगावं वाटतं. कारण आपण खूप सारा खर्च करतो, लग्न करतो, हे इथपर्यंत सगळं ठीक आहे. वडिलांना वाटतं की आपण मुलीचं लग्न केलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, पण हे वाटायचं 10-15 वर्षापूर्वी. आता तर लग्न झाल्यावर बऱ्याच पॅरेंट्सची टेन्शन्स वाढताना दिसतात, कारण लग्न होणं हा वेगळा विषय आहे आणि टिकणं हाही खूप वेगळा विषय आहे. म्हणजे खरं तर बऱ्याच पॅरेंट्सला टेन्शन असतं की यांचं लग्न टिकेल की नाही, कारण हा जो कालावधी आहे, पूर्वी काय व्हायचं की अर्धी वय होऊन गेल्यानंतर किंवा बरेच दिवस एकमेकांसोबत राहिल्यानंतर मग आता वेगळं होणं हा टोकाची भूमिका असायची. पण आता तसं नाहीये. हा कालावधी अगदी कमी कमी होत चाललाय. कधीतरी म्हणजे वर्षांवरून हा कालावधी महिन्यांवर आलाय, कधीतरी तर काही केसेस दिवसांवरही आलाय. जेवढं आम्ही थोडं स्टडी केलंय त्याच्या हिशोबाने मी सांगते. तर मग सरांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी विचारू इच्छिते की वैवाहिक समस्यांवर कायदेविषयक सल्लागार म्हणून आपण डिव्होर्स किंवा घटस्फोट यापासून त्या दाम्पत्यास कसे परावृत्त करू शकतात किंवा घटस्फोट होऊच नये यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? बरोबर, खूप महत्वाचा प्रश्न हा. कारण आपला फोकसच तो आहे, मेन म्हणजे उपाययोजना. बिलकुल. कारण तुमच्या प्रश्नाचं मी 2 टप्प्यामध्ये एक्सप्लेनेशन देऊ इच्छितो. पहिला टप्पा असा आहे की एकतर लग्न करण्यापूर्वी, मगाशी जसं म्हटलं मी प्री मॅरेज काउन्सिलिंग बद्दल बोलत होतो, किंवा लग्न जमवण्या अगोदरच काही गोष्टी त्या नवरा बायकोने एकमेकाच्या क्लिअर केल्या, एकमेकाला शेअर केल्या, समजावून सांगितल्या. मग त्याच्यामध्ये अपेक्षा असतील, आवडीनिवडी असतील, कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, फ्युचर प्लॅन असेल. की जेव्हा आपण मुलं मुली एकट्यांना भेटतो तेव्हा प्रत्येकाने समोरच्या होणाऱ्या जोडीत असे प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं आहे. कारण लपवाछपवी हे प्रकार जर नाही झाले तर कदाचित ही म्हणजे यातलं बरंच प्रमाण आपण करू शकतो. म्हणजे विवाह पूर्व समुपदेशन हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि ते जर हल्लीच्या जनरेशननी ज्यांना लग्न करायचं किंवा जे लग्नामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात किंवा त्याला आपण चांगल्या अलंकारिक भाषेत म्हणूया की विवाहाच्या उंबरट्यावर आहेत, ह्या सगळ्या मुला मुलींनी जर प्री मॅरेज काउन्सिलिंग किंवा विवाहपूर्व समुपदेशनाची मदत घेतली तर मी 100% तुम्हाला सांगेन की ह्या घटस्फोटाकडली वाटचाल आपण निश्चितपणे थांबवू शकतो. असं विचारू शकतो की ही संकल्पना आपल्या शहरापुरती मर्यादित आहे, किंवा आपण म्हणू शकतो की थोडा हाय क्लास पर्यंत ठीक. बिलकुल. पण गरीब किंवा मिडल क्लास. मॅडम मी तुम्हाला म्हणलं एक शब्द मी माझ्या चर्चेत वापरला होता की ही कॅम्पेन झाली पाहिजे, मोहीम झाली पाहिजे. आता एखादं जसं कसं आपण या कोविडचा अनुभव लसीकरणाची कशी जाहिरात केली जाते, वाय नॉट, म्हणजे गव्हर्नमेंटनी किंवा जो काही शासनाचा योग्य तो खाता असेल की विभाग असेल त्या विभागाने, जसं माहिती आणि प्रसारण विभाग आहे शासनाचा, त्यांच्या मार्फत पूर्व तुम्ही विवाह समुपदेशन बद्दल काय जाहिराती करू शकत नाही. तुम्ही ट्रेंड सोशल वर्करची का देऊ शकत नाही. हे करता येतं. मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं मी. कॉलेजेस, सिनियर कॉलेज असतात, मुला मुलींचे कॉलेज असतात, त्या ठिकाणी एनएससी डिपार्टमेंट असतं. तिथल्या प्राचार्याने किंवा एनएससी विभाग प्रमुखांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं की तुमच्या कॉलेजची जी काही सिनियर मुलं मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही लेक्चर ठेवा.
प्रबोधन ठेवा, पोस्टर्स लावा. राईट. हा विवाहपूर्व समुपदेशनामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे, जसं मगाशी म्हणलं की वय, शिक्षण, धर्म, जात, अपेक्षा, नोकरी आहे का नाही, अजून आजारपण आहे का, काय लपवलंय का, अफेअर आहेत का, अजून काय, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला गेला. आणि जर त्यांचा शिवाय विश्वास एकामेकाबद्दलचा पैदा केला म्हणजे निर्माण केला गेला पाहिजे. एक विवाहपूर्व समुपदेशनाचा स्पेशल असा एक करिक्युलम आहे, जसं मग आपण एक पाठ्यक्रम आहे, तो जर आपण साधारण मोहिमेसारखा तो राबवला गेला. तुम्ही म्हणता खेड्यापाड्यात, गावोगावी, अगदी सरपंचाच्या शाळेच्या, प्राथमिक शाळेच्या ऑफिसमध्ये बोर्ड लावा, विवाह समुपदेशन प्रक्रिया काय, त्याचा उद्देश काय, पोस्टर लावून टाकणार. का होऊ शकत नाही? जर प्रिव्हेंटिव्ह तुम्ही जर तेवढ्या चांगल्या पद्धतीने लिबरली विचार केला तर मला वाटत नाही की असे की काय आहे. कॅम्पेन म्हणले मी त्याला, एक मोहीम, आपण जशी लसीकरणाची मोहीम राबवतो. विवाहपूर्व समुपदेशन जर आपल्याला टिकवायचंय, ह्या संस्थेचं, विवाह संस्थेचं पावित्र्य आपल्याला टिकवायचंय, एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व टिकवायचं, तर ह्याचे प्रयत्न करायला आपल्याला काही कसूर नाही ठेवला पाहिजे. हा एक भाग झाला, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टने गेलं पाहिजे. आणि दुसरा जर तुम्ही म्हणलात की जे आता भांडणाकडे जात आहेत की भांडणं वाढतायत, तर त्या कपल्ससाठी किंवा त्या पती पत्नीसाठी माझा प्रामाणिक सल्ला आहे, जसं आपण सप्तपदी घेतो, 7 पावलं ते काय फेऱ्या मारतो, तर त्याच्याऐवजी मी म्हणेन की पहिल्यांदा एक ऍक्सेप्टन्स महत्वाचा असतो. या पती पत्नीने एकामेकाला ऍक्सेप्ट केलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर दोघांची मिसअंडरस्टँडिंग आहे ते कमी केले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अप्रिसिएशन एकामेकाला केलं पाहिजे. तिनं भाजी केली, तो खातो, निघून जातो, तो ती म्हणते अहो साहेब मला तर तो म्हणतच नाही. म्हणजे हल्लीच्या कपल्स मध्ये अप्रिशिएशन अब्सेंट आहे, ट्रस्ट फॅक्टरचे अब्सेंट आहे. बोलून दाखवा, एकामेकाला एनकरेजमेंट करणं हे गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अब्सेंट आहेत तिथं. कन्सर्ननेस आपण म्हणतो, त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, कन्सर्ननेस. तर कपल्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस, जाणीव, म्हणजे हे 7 मुद्दे मी सांगतोय, त्याला सप्तपदी मी म्हणेन. सगळ्यात विश्वासाचा भाग आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशन. काय काय नवरा बायको कित्येक महिने बोलत नाही, संवादच नसतो. कम्युनिकेशन गॅप म्हणूया आपण त्याला. ह्या सगळ्या गॅप्स फिलअप करणं, कम्युनिकेशन प्रॉपर ठेवणं, त्यासाठी टेन काउन्सिलर तुम्हाला एक्सरसाइज देऊ शकतो, वेगवेगळे टास्क देऊ शकतो. आणि त्यातून म्हणजे त्या नवरा बायकोची जर वाटते कुठं की आमचे मतभेद होत आहेत, भांडणं होत आहेत, दे कॅन गो फॉर द मॅरेज काउन्सिलर. 100% त्याच्यावर हा उपाय असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांनी काही गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे. ऍक्सेप्टन्स पाहिजे एकामेकाबद्दलच्या परिस्थितीचा म्हणा, व्यक्तिमत्वाचा म्हणा, बिहेवियरचा म्हणा, की अगदी खूपच भयानक वर्तन प्रकार आहे त्या ठिकाणी टॉलरेट करू नये, हेही मी सांगेन. पण काही गोष्टी आता तुम्ही या नात्यात आलाय म्हटल्यानंतर काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. कन्सर्ननेस असलं पाहिजे, एकामेकाबद्दल कन्सर्न असलं पाहिजे, एकामेकाबद्दलच्या आवडीनिवडीचा विचार केला पाहिजे. तुला काय ती तू खा, मला काय घेणं देणं नाही, व्हॉट इज दिस, असं म्हणून चालत नाही. म्हणजे कन्सर्न असावं त्याच्यामध्ये. नंतर स्वीकार म्हणणं, अप्रिशिएट करणं, कॉन्फिडन्स देणं एकामेकाला, रिलेशनशिप रिबिल्ड करणं, ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग मधून केल्या तर मला वाटत नाही की खूप अवघड आहे. ही लग्न खूप छान पद्धतीनं पुढे जाऊ शकतात. ह्या 7-8 गोष्टी, जसं मी आता तुम्हाला सप्तपदी म्हणलंय तसं आता सांगितलेल्या गोष्टी आहेत. अप्रिशिएशन, ऍडजस्टमेंट, अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन फील करणं, कम्युनिकेशन गॅप न ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या कपल्सने आत्मसात केल्या, स्वतः वाढीस घेतल्या किंवा टेन काउन्सिलरची मदत घेतली तर आपण ह्या समस्येवर निश्चितपणाने मात करू शकतो. आणि काउन्सिलरची त्यांनी मदत घ्यावी ही मी अगदी अशा कपल्सना सांगेन की तुम्ही अगदी क्षुल्लक कारणावरून, छोट्या कारणावरून कोर्टाची पायरी चढू नये. त्याच्यामध्ये तुमचंही स्वतःचं मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळं नुकसान होतं, तुमच्या मुलाचं नुकसान होतं, पर्यायाने कुटुंबाचं नुकसान होतं, पर्यायाने राज्याचं, आपल्या देशाचं. जर त्या देशाची, ज्या राज्याची, ज्या समाजाची कौटुंबिक स्थिती मजबूत आहे, कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आहे, तो समाज निश्चितपणाने प्रोग्रेसिव्ह आहे, तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार, असं सायंटिफिकली सांगायला मला कमी वाटत. सर तुम्ही खूप छान उत्तर सांगितलं. पण एक मला अजून विचारायचंय की आता तुम्ही जे मॅरेज काउन्सिलर, आता म्हणजे ही एक व्यक्ती असणार, तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही पोहोचणार, पण म्हणजे आपण घरात आई वडील म्हणून हा रोल प्ले करू शकतो का मुलांच्या आयुष्यात, जर असा काही प्रसंग आला तर? मला एकच सगळ्या आई वडिलांना सांगायचं की त्या मुलांना त्यांना त्यांच्या जबाबदारीवर सोडावं. हस्तक्षेप नावाचा जो प्रकार आहे तो त्यांनी करावा. आणि मी आताच्या गोष्टी सांगितल्या त्यांना समजून येस. आणि चुकणं हा मनुष्य धर्म आहे, चुकायलाच पाहिजे. कुणी अगदी जन्मता शिकून आलेला नसतो, परफेक्ट नसतो. तर ह्या नात्यामध्ये बेसिकली मगाच्या काय 7-8 गोष्टी सांगितल्या, त्या 7-8 गोष्टी जर त्या नवरा बायकोने त्यांच्या दररोजच्या दैनंदिन नात्यामध्ये जर त्यांनी आत्मसात केल्या, शिकल्या, त्याच्यावर काम केलं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं, आणि आई वडिलांनी दोघांचे आयदर म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांनी जर ह्या गोष्टीला सगळ्यांना प्रोत्साहन दिलं चांगलं, तर मला वाटत नाही आपण विघटनाकडे
निश्चितपणाने Correct. जाणार नाही. बरोबर. आपण ही लग्न संस्था, पवित्र बंधन, विवाहाचं बंधन निश्चितपणाने टिकवू शकतो. म्हणजे योग्य चुकीचा सल्ला बघेल नाही तर जा पोलीस चौकीत अशी तक्रार करतात. म्हणजे त्याला कसं आहे, इन्स्पाइट ऑफ म्हणजे ऍडव्हर्स काहीतरी चुकीचा सल्ला देणं, कायदा तुझ्याच बाजूने आहे, मग हे असंच करू, आपण हा. त्याला मोठ्या केसेसमध्ये अडकवू बरोबर. किंवा त्याच्या विरुद्ध असं करू, हे करण्यापेक्षा थोडासा संयम, एक शुद्ध चांगला शब्द मी वापरेन की टॉलरन्स लेवल सुद्धा हल्लीच्या पती पत्नीने एकामेकांमध्ये वाढवली पाहिजे, सहनशीलता वाढवली पाहिजे, की जे लग्न नात्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी निश्चित टॉलरन्स असावा, अनावश्यक ठिकाणी निश्चितपणाने त्या गोष्टीला कुठेतरी आपण विचार वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे असं मला सांगायचं. खूप छान सर. सर बराच वेळपासून आपल्याला सगळं काही अगदी व्यवस्थित क्लिअर करून सांगताय. ऍज अ फॅमिली मेंबर, एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांना याचा खूप खूप फायदा होईल. आणि शेवटी एकच सांगणं इच्छिते की विवाह ही एक पवित्र संस्था आहे. त्याच्याकडे आपण त्याच नजरेने बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणजे आपण जोडीदार निवडताना खूप काही निकष लावतो, पण मग नंतर आपल्याला हे लग्न निभून न्यायचं आहे, शेवटपर्यंत टिकवायचं आहे. यासाठी आपण थोडेसे काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि एक शपथ लग्न करताना जर आपण घेतली की आम्ही आमचं आयुष्य डिव्होर्स पर्यंत कधीच जाऊ देणार नाही, तर मला नाही वाटत की हा प्रश्न कुणाला येईल म्हणून. एक मनाशी आपण काय म्हणूया, ही घुणगाट आपण तेव्हाच मानली पाहिजे. कारण थोडस सहनशीलता वाढवणं गरजेचं आहे दोन्ही पक्षांकडून. कारण होतंय काय, रिअल फॅक्ट अशी आपण म्हणू शकतो की निसर्गाने स्त्रियांमध्ये सहनशीलता जरा जास्त दिली आहे, म्हणून पूर्वी स्त्रिया सहन करायच्या. पण आता ज्या हायली एज्युकेटेड झाल्या आहेत, स्वावलंबी झाल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सक्षम असल्यामुळे थोडस त्यांच्यातली सहनशीलता कमी होते. मग अशा वेळेस कुठेतरी बॅलन्स असायला हवा. म्हणून ही सहनशीलता जर पुरुष वर्गाने आपल्यामध्ये ग्रो केली तर मग दोघीकडेही समानता राहील. आणि कदाचित आपण या कुटुंब विध्वंस करणाऱ्या गोष्टीपर्यंत कदाचित कधीच पोहोचणार नाही असं मला वाटतं. येस, बरोबर आहे मॅडम. तुम्ही निश्चितपणाने जर समोरच्या प्रेक्षकांनी जर ह्या सगळ्या गोष्टी जर थोड्याशा आत्मसात केल्या, गांभीर्याने घेतल्या, तर आपण खूप काही अचीव करू शकतो, वाचवू शकतो. असा एक पॉझिटिव्ह संदेश. कारण कसं आहे, कुटुंब किंवा विवाह टिकवणे ही दोघांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. तू करावं, मी करावं, तू मला नकोच तिथं. कारण नाही तर होतं काय, आपण थोडे दिवस सोबत राहतो, आपलं अपत्य येतं आणि आपण नंतर स्वतंत्र होतो. पण मग त्या बाळाला ते सगळं भोगावं लागतं, ते सरांनी सांगितलंच आहे. आणि त्याचं फ्युचर जर खराब करायचं आपल्याला नसेल तर मग थोडासा त्रास आपण सहन करायला हवा, थोडंसं ऍडजस्टमेंट कुठेतरी करायला हवं. कारण हा प्रसंग एकदा जर होऊ शकतो तर पुन्हा होऊ शकतो. म्हणून हे इथंच थांबवायला काहीच हरकत नाही. सरांशी बोलताना खूप छान वाटलं. सरांनी खूप वेळ दिला, खूप सविस्तर अशी चर्चा झाली. आणि आता ही मुलाखत, ही चर्चासत्र आपण इथेच संपवत जरी असलो तरी हा व्हिडिओ माझ्या हेल्दी कुकिंग विथ राजश्री या चॅनलवर कायमस्वरूपी असणार आहे. आपण तिथे कधीही भेट देऊ शकतात आणि आपल्याला जे काही प्रश्न असतील ते आपण तिथे विचारू शकतात. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकतात. हा फर्स्ट पार्ट आहे. याच्यानंतरचे वेगवेगळे पार्ट्स घेऊन आपण पुन्हा येणार आहोत. सरांचा नंबरही शेअर केला जाणार आहे. जर आपल्याला सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण करू शकता. पण शेवटी आपण कुटुंब खूप पवित्र आहे. विवाह ही एक पवित्र संस्था आहे, त्याला टिकवा, एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद. नातं दोघांचं आहे, दोघांनी प्रयत्न करायचा आहे प्रामाणिक. खूप खूप धन्यवाद सर. येस, थँक्यू व्हेरी मच.